ही थेट दृश्य आपण पाहतोय मारबत उत्सवाची। दोन मारबत एकत्रित आलेले आहेत एका चौकात। काळी मारबत आणि पिवळी मारबत। काळी मारबत अनिष्ट रूढी परंपरांचं प्रतीक मानली जाते, तर पिवळी मारबत जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देत असते। या महोत्सवाला नागपूरमधल्या अनेक वर्षांची परंपरा आहे। साधारणतः 144 वर्षांची परंपरा आहे या मारबत महोत्सवाला। या मारबत उत्सवाला जितकं ऐतिहासिक महत्त्व तितकंच पौराणिक महत्त्व सुद्धा आहे। इंग्रजांच्या काळात हा मारबत महोत्सव सुरू झाला। रूढी परंपरा या सगळ्या संदर्भात भाष्य करण्यात आलं या महोत्सवाच्या माध्यमातून। तर काही बडगे आपण पाहतोय। अमेरिकेचा डोना असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा हा ठिकाणी हा बडगा, जो काही अमेरिकेच्या डोमा असं खरं तर यावर लिहिलेलं आहे, टॅरिफ जो लावण्यात आलेला आहे त्यावर भाष्य करणारा हा बडगा आपण या क्षणी पाहतोय। ज्वलंत विषयांवरचे हे बडगे या ठिकाणी सादर केले जातात। ऑपरेशन सिंदूरवर देखील बडगा या ठिकाणी उपस्थित। बडग्याचं सादरीकरण मारबतच्या या उत्सवात। श्रीकृष्णाचा वध करण्याकरता कंसानं पुतना मावशीचं रूप घेतलं आणि त्यावेळी मात्र कृष्णानं पुतना मावशीचा वध केला। त्याचंच प्रतीक म्हणून ही काळी मारबत मानली जाते, जी अनिष्ट रूढी परंपरा याचा प्रतीक आहे। आणि या काळ्या मारबतचं वेशीबाहेर दहन केलं जातं, तर पिवळ्या मारबतला पूजलं जातं, जी आयुष्यात सकारात्मक पाहण्याच्या दृष्टिकोनातून नवा आयाम देते, नवा दृष्टिकोन देते। या पिवळी मारबतला पूजण्यात येतं। 144 वर्षांची ही परंपरा आहे, जी आज सगळ्यात नागपूरमध्ये उत्साहात चैतन्यात पार पडतीये। नागपूरचं खरं तर वैभव मानलं जातं हा मारबत उत्सव। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, हा उत्सव अर्थातच नागपूरची परंपरा वैभव, पण मुळात यात सादर होणारे बडगे विशेषत्वानं आकर्षणाचं केंद्र मानले जातात। आता ही पिवळी मारबत आपण पाहतोय, काळी मारबत आणि पिवळी मारबत यांची ही भेट आणि त्यानंतर टिपेला पोहोचलेला हा उत्साह, हे चैतन्य। अगदी लागवीची खरंच ज्वलंत जे प्रश्न असतील ते देखील या मारबत उत्सवाच्या माध्यमातून बडग्यांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। सध्याला आपण दृश्यांमध्ये जर पाहत असाल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यांनी आयात शुल्क भारतावर लादला होता त्यांची देखील प्रतिकृती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। अमेरिकेच्या डोमा अशा पद्धतीचं आशयाचं पोस्टर त्यांच्यावर जे आहे ते लटकवण्यात आलेलं आहे आणि विविध मुद्दे जे आहे ते या प्रतिकृतीच्या माध्यमातून जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे। सोबतच आता पिवळ्या मारबतीचं आगमन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। आता काळी मारबत आणि पिवळी मारबत दोन्ही एकत्र भेटतील, त्यानंतर या ठिकाणून ही मिरवणूक जी आहे ते एकूणच समोर निघेल। मात्र एकूणच जर या वर्षीचं या ठिकाणी या मारबत उत्सवाचं आकर्षणाचं केंद्र जर पाहायला गेलं तर यामध्ये निघणारे जे बडगे आहेत ते विशेष महत्वाचं आहे। जो हमारे माल पे लगाता है दीवार उसका कारोबार हो जाएगा बेकार, अशा पद्धतीचे आशय जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकृतीच्या बडग्यावर जे आहे त्या ठिकाणी एकूणच लावण्यात आले। दृश्यांमध्ये जर पाहाल तर मोठी गर्दी जी आहे त्या ठिकाणी हा उत्सव पाहण्यासाठी एकूणच जमलेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्पचा प्रतिकृती जे आहे त्याचं आगमन या ठिकाणी झाले आहे। तर लोक जे आहे ते एकूणच हे जे दृश्य आहे, ज्वलंत मुद्दे आहेत, हे दृश्य देखील आपल्या कॅमेऱ्याने कैद करताना या ठिकाणी सध्याला पाहायला मिळते। गर्दी ओसंडून वाहते। आता पिवळ्या मारबतीचं देखील या ठिकाणी एकूणच आगमन झाले आहे। अतिशय सुंदर आणि सुंदर असं दृश्य पिवळ्या मारबतीचं आहे। देवीचं रूप म्हणून पूजन केलं जातं पिवळ्या मारबतीचं, तर त्याचं आगमन आता सध्याला जे त्या ठिकाणी झाले आहे आणि लोकांमध्ये उत्साह जर तुम्ही जर पाहाल तर लोक जे आहेत ते ढोल ताशावरती आहे ते एकूणच नाचत आहेत
आणि मोठा उत्साह जो आहे तो हा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांमध्ये एकंदरीतच पाहायला मिळतोय आणि ज्वलंत मुद्दे जे असतील ते राष्ट्रीय असतील किंवा आंतरराष्ट्रीय असतील सर्व मुद्दे बडग्याच्या माध्यमातून एकूणच या मारबत उत्सवाच्या बडग्याच्या माध्यमातून जे आहे ते दाखवण्यात सध्याला येत आहे. लागवीजी अगदी ज्ञानेश्वर, अगदी थोडक्यात खरं तर या सगळ्या उत्सवामध्ये एक घोषणा आवर्जून दिली जाते, इडापिडा घेऊन जागो माय मारबत, असं म्हणत हा सगळा उत्सव साजरा होत असतो. त्यामुळे ही घोषणा ज्यावेळी होते आणि या ठिकाणी दोन मारबतचा जेव्हा भेट होते, संगम होतो, त्यावेळी मात्र विशेषत्वानं या घोषणेचा आवाज टिपेला पोहोचतो. अगदीच पिवळी मारबत म्हणजे देवीचं रूप म्हणून त्याला पूजलं जातं, तर काळी मारबत म्हणजे दुर्जनाचं प्रतीक असल्याची जी आहे ते मान्यता आहे. त्यामुळे नक्कीच समाजातील ज्या काही वाईट रूढी परंपरा असतील त्याचबरोबर आरोग्य असेल हे सगळं जे आहे ते एकूणच घेऊन जागा मारबत अशा पद्धतीची घोषणा देखील या ठिकाणी जे आहे ते दिली जात असते. आणि नक्कीच जे आहे ते अंधश्रद्धेचं दहन करून चांगल्या परंपरा आणि विचाराचं स्वागत करणे हाच या उत्सवाचा जे आहे ते मूळ उद्देश आहे. त्यामुळे नक्कीच घेऊन जागा मारबतचे जयघोष जे आहे त्या ठिकाणी एकूणच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. दृश्यांमध्ये जर पाहाल तर पिवळी मारबतचं आगमन या ठिकाणी झाल्याबरोबर जे आहे ते मोठ्या प्रमाणात आतिषबाजी जी आहे ते या ठिकाणी केली जात आहे. मोठा उत्साह नागरिकांमध्ये सध्याला पाहायला मिळतो, कारण देवी म्हणून पूजन जे आहे ते पिवळ्या मारबतीचे या ठिकाणी केलं जातं. जवळपास 1880 सालापासून जे आहे ते नागपूरकरांनी ही परंपरा आतापर्यंत जे आहे ते जोपासलेली आहे. जवळपास 144 वर्ष जे आहेत या परंपरेत झालेलं आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील भाकाबाई हिने इंग्रजांसोबत विद्रोह केल्यानंतर जे आहे ते त्याचा विरोध म्हणून जे आहे ते काळी मारबतची सुरुवात करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर 1884 नंतर जे आहे ते पिवळी मारबत जे आहे ते देवीचं रूप म्हणून या ठिकाणी त्याचं पूजन केलं जातं. ही परंपरा तेव्हापासून आजवर कायम आहे आणि उत्साह मात्र कोणताही कमी झालेला नाही. फक्त कोरोना काळ सोडता कोरोना काळामध्ये जे आहे ते काहीचा हा उत्सव थोडा शमला गेला होता, मात्र त्यानंतर जे आहे ते कधीच ही परंपरा जी आहे ते बंद पडली नाही. कायम ही परंपरा सुरू राहिलेली आहे आणि प्रतिवर्षी जसे जसे वर्ष वाढतील त्या पद्धतीने उत्साह वाढत गेलेला आहे आणि नागरिकांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला आहे. नागपूरकरच नव्हे तर नागपूरच्या आजूबाजू राज्यातील देखील लोक जे आहेत ते हा उत्सव पाहण्यासाठी आतुर असतात आणि या ठिकाणी नागपूरमध्ये आपली हजेरी लावत असतात. नागपूरकर तर सकाळपासूनच जे आहे ते हा उत्सव पाहण्यासाठी आपली जागा धरून घराच्या छतावरती सहकुटुंब या ठिकाणी बसले आणि आता आपण दृश्यांमध्ये जर पाहता मनमोहक असं दृश्य पिवळी मारबतीचं आगमन झालेलं आहे. लोक या ठिकाणी हात जोडून वंदन करताय मारबतीला. आता काळ्या मारबतीच्या दिशेने जे आहे ते पिवळी मारबत रवाना झालेली आहे. दोघांचा मिलाप होईल त्यानंतर जी आहे ती मिरवणूक या ठिकाणी निघेल. मात्र आपण दृश्यांमध्ये पाहाल तर मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी ओसंडून वाहू लागलेली आहे. पोलिसांची देखील तारांबळ होती आहे एकूणच ही गर्दी पाहता, कारण की एकूणच जवळपास 3000पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. मात्र गर्दी मोठी असल्याने पोलिसांची देखील तारांबळ होताना दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय आणि उत्साह मात्र नागरिकांचा शिगेला पोहोचलेला सध्याला पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर, या पिवळ्या मारबतीचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. पिवळ्या मारबतीचं दर्शन घेण्याकरता तान्ह्या बाळाला आणण्याची प्रथा आहे. या तान्ह्या बाळाला या पिवळ्या मारबतीच्या पायथ्याशी ठेवलं जातं आणि दर्शन दिलं जातं. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, काय नेमकी यामागे प्रथा आहे, परंपरा आहे? अगदीच लहान मुलं भरभराटी जावं आणि त्यांना पिवळ्या मारबतीचा आशीर्वाद नागरिक लहान बाळाला पिवळ्या मारबतीच्या चरणात स्पर्श करून नतमस्तक करून त्याचं दर्शन दिलं जातं. त्यानंतर जे आहे ते पिवळ्या मारबतीचा आशीर्वाद लहान बाळाला मिळेल तर भरभराट राहील अशी जी आहे ते मान्यता आहे. त्यामुळे जे आहे ते ही परंपरा आजपर्यंत जोपासली गेलेली आहे आणि नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर जवळपास पोळ्याच्या 4 दिवसापूर्वी जे आहे ते काळी आणि पिवळी मारबत याची स्थापना केली जाते आणि पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तान्ह्या पोळ्याला जे आहे ते एकूणच ही भव्य मिरवणूक निघत असते. त्यामुळे नक्की त्या परंपरेला नागपूरमधून नव्हे तर देशभरामधून लोक पाहण्यासाठी आतुर असतात. आज देखील टेलिव्हिजन स्क्रीन लावून लोक जे शक्य नाही ज्यांना नागपूरमध्ये येणं ते टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील हा उत्सव पाहण्यासाठी आतुर असतात. त्यामुळे नक्कीच या उत्सवाला जी 144 वर्षाची परंपरा नागपूरकरांनी जपलेली आहे त्याचा उत्साह नागपूरमध्ये नव्हे तर देशामध्ये देखील असतो आणि लोकांना आतुरता असते हा उत्सव पाहण्याची आणि त्याच आतुरतेने आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील लोक देखील सकाळपासून या ठिकाणी जमलेले आहे आणि हा उत्सव जे आहे ते आपल्या या ठिकाणी
ज्ञानेश्वर, मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचण्याकरता काहीशा अडचणी येत आहेत. माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत आता व्यवस्थित? ज्ञानेश्वरचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. नागपूरमध्ये काळी आणि पिवळ्या मारबतीची ही गळाभेट, तर मारबतीला भाविकांची तोबा गर्दी. आपण तिथला उत्साह जरा अनुभवूया. ज्ञानेश्वर, या ठिकाणी जेव्हा पिवळी मारबत आणि काळी मारबत ही समोरासमोर येते, त्यांची भेट होते, यामागे काय नेमकी आख्यायिका आहे? ही भेट होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? काय ही भेट होते, यामागे काय परंपरा आहे? अगदी आपण पाहतोय ज्ञानेश्वरचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण नागपूरमध्ये मारबतचा हा उत्साह 144 वर्षांची ही परंपरा आज तागायत कायम आहे. ढोल ताशांच्या गजरात निघालेली ही मारबत, पिवळी मारबत आपण या क्षणी पाहतोय, जी चैतन्याचा, आनंदाचं, सकारात्मक दृष्टिकोनाचं प्रतीक मानली जाते. केवळ नागपूरमधलेच नाही, तर आसपासच्या नगरातले, उपनगरातले अनेक जण, शहरातले खूप भाविक या ठिकाणी येत असतात. नागपूरमध्ये मारबतचा हा उत्साह, हा उत्सव अनुभवण्याकरता. आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेली ही पिवळी मारबत काहीशी हळूहळू पुढे मार्गस्थ होतीये, कारण मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. पिवळ्या मारबतचं दर्शन घेण्याकरता चौकात अनेक भाविक एकवटताना दिसतात. आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी पिवळी मारबत आणि काळी मारबत यांची भेटही झालेली होती. काळी मारबत ही वेशीबाहेर नेली जाते, जिचं दहन केलं जातं, आणि पिवळी मारबत आता फटाक्यांच्या आतषबाजीत मार्गस्थ होत असल्याची ही दृश्य चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी. पिवळी मारबत मुख्य चौकात येताच, आणि ही दृश्य आपण पाहतोय, काळी मारबत आणि पिवळी मारबत समोरासमोर आल्याची. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याकरता अनेकांचे मोबाईल आपसूक उंचावले जातात, आणि इडापिडा घेऊन जागे मारबत असं म्हणत घोषणा दिली जाते. अतिशय उत्साहाचं, चैतन्याचं असं हे वातावरण आपण नागपूरमध्ये पाहतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.